रावेर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांची आणि उमेदवारांच्या पुढच्या विकासाच्या संकल्पना आपण सगळ्या जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या मतदारसंघातले प्रमुख 4 उमेदवार आहेत। रक्षा खडसे आहेत बीजेपीकडून, उल्हास पाटील आहेत माजी खासदार काँग्रेसचे, यावेळी त्यांनी बंडखोरी केली आहे खरं तर। मनीष जैन आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि राजू शर्मा आम आदमी पार्टीकडून आहेत। या प्रत्येकांना आपण विचारणार आहोत की काय नेमके मतदारांचे प्रश्न ते पूर्ण करणार आहेत। पहिला प्रश्न मतदारांपासून सुरू करू। जळगाव जिल्ह्यामध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम लांबले आहे, तर त्याच्यामुळे जळगावात 2014 हल्ली सुरू झालेला आहे। तर महामार्गावरती या 3 महिन्यामध्ये 60 महामार्गाने 60 बळी घेतलेले आहेत। तर त्याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात ते जळगावात आणून त्याच्यावरती अंमलबजावणी का होत नाही? अंमलबजावणी का होत नाही प्रश्न विचारूया, कारण ग्रामीण मतदारसंघ पूर्ण लक्षात तुमच्याकडे येतो। सगळ्यांनाच मी प्रश्न विचारतो। त्यांचा प्रश्न विचारलेला अति योग्य आहे, पण मला इथे सांगायचं की जे आपले विद्यमान खासदार होते ए.टी. नाना आणि हरिभाऊ, त्यांनी सातत्याने आपले प्रश्न मांडलेले आहेत, शेतकऱ्याचे असो किंवा ज्यांनी आता प्रश्न मांडला की हायवेचा। तर मला एक सांगायचं की तिथे आपले खासदारांनी सातत्याने प्रश्न मांडल्यावर सुद्धा तिथे आघाडीचं सरकार असल्यामुळे त्यांनी नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे या प्रश्नांकडे। मागच्या 7-8 वर्षांमध्ये जे काही केंद्र सरकारकडून, जे काही भूमी रस्तेच्या मंत्रालयांकडून जेवढ्या प्रमाणामध्ये हालचाली व्हायला पाहिजे होत्या, जेवढ्या प्रमाणामध्ये अर्थनियोजन त्या लोकसभेच्या अर्थ बजेटमध्ये ठेवायला पाहिजे होतं आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे होता, लीगल गोष्टी त्याच्या मागच्या ज्या होत्या, लोकांच्या पैशांचं लोकांना कॉम्पन्सेशन जे आहे ते कॉम्पन्सेशन मिळण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी अँटिसिपेट करायच्या होत्या त्या झाल्या नाहीत, म्हणून शेतकऱ्यांचं फार नुकसान झालंय। जी गोष्ट शेतकऱ्यांना त्याचं पूर्ण आयुष्याचं त्या ठिकाणी त्याला शेती त्याला दान करणे लागणार आहे सरकारला, त्याचा मोबदला जो आहे तो फार तुटपुंजा मिळणार आहे। म्हणून तो सांगतोय की या दृष्टीने आम्हाला मोबदला जो आहे तो अतिशय जास्त मिळाला पाहिजे, म्हणून रस्त्याचं काम जे थांबलेलं आहे त्याकरता आर्थिक नियोजन जे आहे ते जास्तीत जास्त लवकर झालं पाहिजे। केंद्र शासनाचं त्याचं आर्थिक बजेट प्लॅनरी हे पहिलेच डिसाईड असतं। इथे जे निर्माण झालेले अडथळे आहेत हे फॉलो बरोबर नाही आहे विद्यमान खासदारांचे। रावेर मतदारसंघाचे जे खासदार, हा प्रश्न रावेर मतदारसंघाचा आहे प्रामुख्याने, पुढे जळगाव मतदारसंघाने कंटिन्यू होतो, पण रावेर मतदारसंघाचे जे खासदार आहे ते कुठेतरी कमी पडलेले हे समोर दिसतंय, नाही तर हा काम केव्हाच झालं असतं। सिस्टम की वजह से है। आज अगर प्रोविजन भी हो जाता है और बजटरी प्रोविजंस भी हो जाते हैं, सारी चीज़ें पास भी हो जाती हैं, आम आदमी की तरफ कोई ध्यान नहीं देता है, क्योंकि इसीलिए आम आदमी पार्टी की रिक्वेस्ट थी कि ये चार्टर जो है सिटीजन्स चार्टर उसमें होना चाहिए था, जिसकी वजह से ये समय पे चीज़ें ख़त्म होनी चाहिए। और क्योंकि ये समय पे खत्म नहीं होती इसलिए इनके खर्चे बढ़ते हैं, और फिर खर्चे बढ़ते हैं तो दोबारा फिर से सायकल बजेटरी प्रोविजन्स की चालू होती है। जळगाव जिल्ह्यामध्येच इंडस्ट्री येत नाही आणि औद्योगिक विकास होत नाही, याचं कारण इथलं राजकारण गुंडांच्या हातात गेलेलं आहे। इथले 4 आमदार वेगळ्या वेगळ्या कारणांनी गेल्या काही काळामध्ये तुरुंगात गेलेले, निवडून आलेले 4 आमदार सद्यस्थितीतले हे तुरुंगात गेलेले आहेत आणि इथे संपूर्ण राजकारण हे गुंडांच्या हातात गेलेलं आहे। त्यामुळे त्या गुंडांच्या विभागामध्ये इंडस्ट्री येत नाही। भुसावळला इंडस्ट्री काय येत नाही, मुक्ताईनगरला काय येत नाही, त्याच्या पलीकडे विदर्भामध्ये इंडस्ट्री आहे, मलकापूरला खूप इंडस्ट्री येते, नाशिकचा विकास झालेला आहे, औरंगाबादचा झालेला आहे, जळगावचा होत नाही। जळगावमध्ये हे जे आता आमचे प्राध्यापक शनाव चोणकर साहेबांनी वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं, मी त्यांच्या अजिबात सहमत नाही आहे। त्यांनी सांगितलं भुसावळमध्ये इंडस्ट्री डेव्हलपमेंट आहे, भुसावळमध्ये मागच्या 2 वर्षापासून जर बघितलं असेल तर इंडस्ट्री डेव्हलपमेंट हॅज डबल्ड। तिथे जागेची कमी पडते, तिथे त्यांना अजून जागा घेता आहे, MIDC तिथे टेंडरिंग करते जागेसाठी। जळगावमध्ये जागाच उपलब्ध नाही आहे। बेरोजगारीचा मुद्दा आहे आणि रोजगाराचा पण आहे, त्यासाठी तुम्ही काय करणार? मी आधी तो प्रश्न मांडलेला आहे की आपला जळगाव जिल्हा केळी आणि खास करून कपाशीसाठी फेमस आहे, आणि मला तेच वाटतं की इथे जो सर्वसामान्य जो नागरिक आहे, आज आपण जो बघतो की बेरोजगारीपणा हा खेड्यागावात सुद्धा आहे, म्हणजे जास्त प्रमाणात आहे। आज असं नाही की सगळ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली असते आणि ते चांगलं शिक्षण घेऊ शकतात। आज जवळपास सगळे जे तरुण आहे ते शेतीच कंटिन्यू करताय, आणि माझा प्रयत्न राहील की तिथे खास करून तर ते जे शेतीशी निगडीत काही उद्योग असतील ते जास्त इथे आले पाहिजे। आणि दुसरं एक आहे की महिलांसाठी इथे काही ना काही मोठे उद्योग उभे राहिले पाहिजे की ज्याच्यातनं ते घराची आपली फायनान्शियल कंडिशन जास्त चांगली करू शकतात। बरेचशी क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध नाहीये, आणि शिक्षण घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना बाहेरगावी का जावं लागतं? जळगावमध्ये त्यांचा का हे होऊ शकत नाही डेव्हलपमेंट? महत्त्वाचा प्रश्न आहे, जळगावात शिक्षण घेऊन मुलांना बाहेर का जावं लागतं?
ते तर ज्याचं त्याचं व्ह्यू वेगळं आहे. मला असं वाटतं की इथे नक्की आता ज्या इंडस्ट्रीज आहे, आता जे आपले आमदार वगैरे आहेत ते तर नेहमीच नक्की प्रयत्नच करत असतात की जास्त जास्त उद्योग आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि सातत्याने ते याच्यासाठी प्रयत्नही करत आहे. मनीष बाबूजी, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपले पिताश्री आदरणीय बाबूजी हे 2 वर्षापासून केंद्रामध्ये खासदार आहेत आणि सत्ता आपलीच आहे, तर आपण हे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी का लावू शकले नाही? आणि एक विशेष अजून इंडस्ट्रीजचा विषय निघाला म्हणून लोड शेडिंगचा प्रॉब्लेम तर आहेच आणि लोड शेडिंग सोबत जे उद्योग आहेत, चालू उद्योग आहेत ते बंद पडत आहेत. मला पहिला त्यांना प्रश्न आहे की माझे वडील 2 वर्षापासून राष्ट्रवादीचे खासदार आहे, पण मला त्यांना प्रश्न आहे की त्यांचे नेते बीजेपीचे आमचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते आमचे वडीलधारी नाथाभाऊ त्यांनी 30 वर्षापासून इथे आमदारकी बसवतं. विरोधी पक्ष नेता इज इक्वल टू अ सीएम पोस्ट इज डिफेक्टिव्ह सीएम, एवढा महत्वाची पोस्ट आहे. त्या नेत्यांनी आमच्या जिल्ह्यासाठी हे उद्योगसाठी काय केलेलं आहे, केडीसाठी काय केलंय? बड़े बड़े प्रश्न लड़ाते रहते हैं कि हमको मंदिर चाहिए, हमको मस्जिद चाहिए, हमको हमारे बेटे के लिए टिकट चाहिए, हमारे भाई के लिए टिकट चाहिए, हमको खुद को टिकट नहीं मिला तो हम दूसरी पार्टी में चले जाएंगे. उसके अलावा बाकी चीज़ों की तरफ इन लोगों का ध्यान नहीं है. छोटी छोटी चीज़ें छोड़ के बड़े बड़े चीज़ों को करके इन चीज़ों के ऊपर छुपा के इनको गायब कर देते हैं. इन छोटी छोटी चीज़ों को सामने लाने के लिए हम लोग यहाँ आज खड़े हैं. घराणेशाहीचा आरोप होतोय, काय म्हणा? घराणेशाही नाहीच ना, कर्तृत्वावर तिकीट मिळत असतं लोकांना. तुम्ही काय सांगाल की या मतदारसंघामध्ये घराणेशाहीचा आरोप तर एका बाजूने होतोय आणि दुसरीकडे तुम्हाला बंडखोरी करावी लागली, तुमच्या पक्षात फार आलबेल नाहीये? मी फार त्या पलीकडे जाऊन सांगेल की हा रावेर लोकसभा मतदारसंघ जो आहे याला काँग्रेसचा इतिहास आहे, काँग्रेसची परंपरा आहे. अल्पसंख्याकांचा समाज जो आहे हा अल्पसंख्याकाच्या विकासाच्या दृष्टीने, त्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक जनचाचपणी केली आणि जनचाचपणीने सांगितलं की भले मतपत्रिके में पंजा न हो लेकिन डॉक्टर उल्लास पाटिल के मन में कांग्रेस है तो हम आप पर्याय के रूप में आप रहो. त्यांना मुद्दा पडत नाही मित्र पक्षाला. मी आघाडीचा घोषित उमेदवार आहे. आघाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांना सपोर्ट आहे जोगेंद्रजी कावडे PRPचं. हे बाकीचं बोलणं खोटंच आहे की मी राहुलजींना घेऊन चाललो आहे. मी संस्कृतीला वागडून आहे, संस्कृती आमच्याकडे आहे. संस्कृती काँग्रेसच्या लोकांमध्ये जर हृदयामध्ये असली ना तर कधी बंडखोरी श्रद्धा करू शकत नाही. काँग्रेस कधी बंडखोरी शिकवत नाही आणि संस्कृती शिकवत नाही काँग्रेसची बंडखोरी करण्याचं. तुम्ही राष्ट्रवादीचे असले तर मूळ काँग्रेसच आहे असं तुम्हाला म्हणायचं. काँग्रेसचा पंजा, काँग्रेस इज देअर इन जळगाव डिस्ट्रिक्ट. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि पंजा मोठी जर या संख्येने ठिकाणी आहे. उभा राहिला असता काँग्रेसचा पंजा, मग तिथं मनीष बाबू जरी असते तर मी बंडखोरी केली नसती, ती बंडखोरीच म्हटली जात नाही, मी उभाच राहिलो नसतो. आताही आमचे बंधू बंडखोरी करणार की नाही करणार ह्या प्रश्नचिन्हच 9 तारखेपर्यंत. जर काँग्रेस असेल तर बंडखोरी होणार नाही. आधी मनीष दादांनी ठरवून घ्यावं की ते नेमके कोणत्या पक्षाचे आहे आणि राहणार आहे. हा मुद्दा करा, तुम्ही काँग्रेसचे राहणार की राष्ट्रवादीचे म्हणतात ठरवा. ना क्लिअर, मी काँग्रेसचं म्हणजे हे पुणे पहिले एकच पक्ष होता, आता राष्ट्रवादी पक्ष झालाय. मी अपक्ष निवडून आलो आणि हे मी अपक्ष निवडून आलोय. हो, माझे गॉडफादर सुरेश दादा आहे. सुरेश दादा आहे, आपल्याला प्रॉब्लेम तर नाहीये. तुम्ही विचारताय म्हणून बोलतोय. माझे गॉडफादर सुरेश दादा होते, आहे आणि राहणार आहे. सुरेश दादांवर माझा विश्वास आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मी उघड बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा मनीष दादांना, जर तुम्हाला खरंच सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं होतं तर तुम्ही एक आमदार म्हणूनही करू शकत होते, त्याला खासदारकी लढवायची काही गरज नव्हती. ताईसाहेब कशाला खासदारकी लढवत आहे? ते ग्रामपंचायतीचे सरपंच होत्या, कशाला सोडली? ते जिल्हा परिषद मध्ये कशाला गेले? जिल्हा परिषद लढवली. जिल्हा परिषद सोडून आता खासदारकी कशाला लढवत आहे? हे प्रतिस्पर्धी हे बोलायचं असतात की विकास करायचंय, कोणाचा विकास करायचंय? मला ती एक संधी मिळालेली आहे आणि पक्षाने जी संधी दिलेली आहे, एक महिलांचं इथे उमेदवारी कोणीतरी महिला म्हणून पाहिजे. कारण की आज आपण बघतोय देशामध्ये आज महिलांना म्हणजे जे प्रोटेक्शन दिलं जाते, प्रोटेक्शन नाहीये. बरेचसे मुद्दे आहे महिलांचे आणि एक चांगली संधी की ह्या माध्यमातून मी जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडू शकते. जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवू शकता असं म्हणतात. आता महिलांबद्दल बोलण्यात आलेलं आहे. महिलांना 33% आरक्षण कोणत्या पक्षाने दिलंय? कोणत्या आघाडीने दिलंय? 50% कोणी दिलेलं आहे? माननीय सोनिया गांधी आणि माननीय शरदचंद्रजी पवार. आघाडीवर सरकार होता, महाराष्ट्र शासन होता, त्यांनी दिलेलं आहे. ह्याच बीजेपी पक्षाने तिथे थांबवलेलं आहे, मतदान दिलं नाहीये. बीजेपीने याला मतदान होऊ दिलं नाही, या विधेयकाला रोखले लोकसभेमध्ये. आणि हे काय आरक्षण महिलांबद्दल बोलणार आहे? पहिले आणि अभ्यास करावा, त्याच्यानंतर बोलावा. पहिला महिला राष्ट्रपती काँग्रेसने केलेला आहे. महिलांचा मुद्दा राजकारणाचा जोरदार पेटलेला आहे, पण 33% महिलांच्या राजकारणावर आणि राज्यातल्या 50% राजकारणावर महिलांचे प्रश्न किती सुटणार या निवडणुकीतून हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू.
देशात सर्वाधिक केळी उत्पादन हे जळगाव जिल्ह्यात होतं आणि या केळी उत्पादकांच्या समस्यांकडे, यांच्या प्रश्नांकडे मात्र सरकार फारसं गांभीर्याने पाहताना दिसत नाही. आपण या केळीच्या बागाची अवस्था पाहतोय, गारपिटीने झालेली असेल किंबहुना या शेतीला आवश्यक असलेल्या सिंचनाच्या सुविधांअभावी असेल. मग ही सिंचनाची सुविधा जर नीट नाही दिली तर मग केळीचं उत्पादन अशा पद्धतीने कसं रोडावतंय हेही आपण पाहतोय. केळी उत्पादकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, रेल्वेची सुविधा यांना मिळते का, केळी उत्पादकांच्या समस्यांबरोबरच केळीला आवश्यक असलेल्या फळप्रक्रिया उद्योग इथं आणला जातोय का, जेणेकरून 4 पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडतील. या बाबतीतही आपण विचार करणार आहोत या शेतकऱ्यांचा आणि त्यांची मतं थेट राजकारण्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. मला सांगा भाऊ, तुमचा नेमका काय प्रश्न आहे शेतकरी मतदार म्हणून, केळी उत्पादक म्हणून? केळी उत्पादक म्हणून म्हणजे कसं, केळीला चांगल्या प्रकारची पोत मिळत नाही आणि ते कुपोषितप्रमाणे सारखी येऊन जाते आणि ते वरून म्हणजे प्रदूषण फार बेकार, म्हणजे गारपिटी नुकसानग्रस्त सर्व शेतकरी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे असा प्रकार निर्माण झालेला आहे. मतदार म्हणून काय सांगाल की मतदानाच्या वेळेला बरेच जण आपण जात नाही, निवडून जातो माणूस एक जण आणि नंतर आपण ओरडत बसतो आपला विकास झाला नाही म्हणून? मतदार म्हणजे येतात जातात आणि अजूनपर्यंत इकडे काही एकही म्हणजे पालक मंदिर सारखं कोणीच इकडे फिरकलेलं कोणीच नाही आहे आणि प्रचारद्वारे अजून त्यांचं इकडे म्हणजे अशा प्रकारे काहीच केलेलं नाही आणि पंचनामे वगैरे सुद्धा इथं केलेलेच नाही आहेत. मतदान करताना काय सांगाल राजकारण्यांना, की काय तुमची अपेक्षा काय आहे? आमची अपेक्षा फक्त एकच आहे की आमच्या शेतकऱ्यांकडे चांगलं लक्ष द्यावे, त्यांना चांगलं विमा, त्यांचे कर्ज जरा माफ करून द्यावे आणि त्यांचं वीज बिल हे सुद्धा सरसकट माफ झालं पाहिजे, तेव्हा ते पुढे रुळावर येतील शेतकरी. तर शेतकरी रुळावर येतील असं ते म्हणतायत. मला सांगा की एक केळी उत्पादक म्हणून इथं ज्या मोठ्या समस्या आहेत, रेल्वेची सुविधा फारशी नीट उपलब्ध नाही आहे, योग्य तो माल भावाला तुमच्या केळींना मिळत नाही, फळप्रक्रिया उद्योग सुरू केला तर 2 पैसे पदरात पडणार नाही. मुख्यत्वे जळगाव जिल्ह्यामध्ये केळी ही शेती मोठ्या प्रमाणात होती आणि उत्पादन शेतकरी मोठ्या कष्टाने मोठ्या श्रमाने उत्पन्न काढतो. उत्पन्न काढल्यानंतर त्या शेतीमालाला योग्य प्रकारे भाव मिळत नाही. त्याचे अनेक कारण आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे शेतीतले जी केळी निघते, या केळीला तो माल काढण्यासाठी रस्त्यांची दुर्दशा आहे, तो मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, केळीची आजची जी परिस्थिती आहे, केळी हे एवढं महागडं पीक झालेलं आहे, याचा उत्पादन खर्च एवढा वाढलेला आहे, तर केळीसाठी शासनाने एक केळीला फळाचा दर्जा देऊन त्याच्यासाठी केळीसाठी खतांमध्ये सबसिडी दिली पाहिजे. केळीवर अनेक प्रकारचे रोग येतात, करपा चरकासारखे रोग येतात, यासाठी शासनाने सबसिडी दिली पाहिजे. केळीला अजूनही शासन फळ मानायला तयार नाही. केळीला अजून फळ मानायला तयारच नाही आहे ना. फळाची जर दिली असती तर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशात 2 पैसे मिळाले असते. आणि केळीवर प्रक्रिया उद्योग म्हणून कुठेच नाही आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मला दाखवा तुम्ही केळीवर प्रक्रिया उद्योग कुठे आहे? बरोबर, केळीवर प्रक्रिया उद्योगच नाही आहे. मग आता एक मतदार म्हणून तुम्ही या वेळेला काय करणार, की जर आपले प्रश्न सोडवले नाही तर काय? आमचे प्रश्न सोडवले नाही म्हणजे आम्ही रस्त्यावर येऊ, बहिष्कार करू. कारण आमच्यापर्यंत अजूनही कोणीही झालेलं नाही. आमच्याकडे गारपीट झाली, पाऊस झाला, पिकाचं खूपच नुकसान झालेलं आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि इथपर्यंत येऊन कोणीही पोहोचलेलं नाही आपण पाहतोय. पण नेमक्या समस्या या शेतकऱ्यांच्या कोण जाणून घेताना दिसत नाहीये. मला सांगा की केळीला पूर्वी फार भाव मिळायचा नाही, 10-12 रुपये डझन केळी मिळायची, आज केळीचा भाव 40-45 पर्यंत जाऊन पोहोचलाय. ह्याचा फायदा तुमच्यापर्यंत येतो? नाही, आमच्यापर्यंत नाही. खाणाऱ्याला पण स्वस्त देत नाही रे. आमच्याकडून स्वस्त घेतात, पण कमीत कमी पब्लिकला तरी स्वस्त द्यायला पाहिजे. मधले लोक आमच्यापेक्षा जास्त कमवतात. आम्ही 2 वर्ष कष्ट करता तेवढे आम्ही कमवता, तेवढे ते 2 मिनिटात कमवता विकणारे लोक. आणि खाणाऱ्याला पब्लिकला पण स्वस्त खाऊ देत नाही ते. जर समजा फळप्रक्रिया उद्योग इथे उभा केला तर त्याचा काय नेमका फायदा होऊ शकतो? कोणते उद्योग इथे आले पाहिजे? इथे केळीवर केळी पावडर आहे, त्याच्यापासून बनवणारे जे ज्यूस हे जर मिळत गेलं तर आम्हाला त्याचा वेपर्स सारखे पदार्थ जर मिळाले तर आम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि लोकांनाही स्वस्तमध्ये खायला मिळेल. अगदी बरोबर आहे की सरकारने किमान ह्या केळीचा फळाचा दर्जा म्हणून त्याला दर्जा द्यावा. आणि इतकंच नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात देशात सर्वाधिक केळी जर या जळगाव जिल्ह्यात उत्पादित होत असेल तर केळीवरचा फळप्रक्रिया उद्योग जर इथं आणला तर त्याचा फायदा हा थेट शेतकऱ्यांच्या खिशात जाईल. याचा विचार राजकारण करणाऱ्या या मतदारसंघातल्या राजकारण्यांनी आणि मतं मागायला येणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी करायला पाहिजे.